खंडाळा तालुक्याच्या पाणी प्रश्नाचा पुळका आलेल्या विद्यमान आमदारांना गेल्या 25 वर्षात पाणी प्रश्न का सोडवता आला नाही। खंडाळा तालुक्याचा फक्त मतापुरता वापर करणाऱ्या मुकनायक आमदारांना त्यांची जागा दाखवून द्या। वडील 10 वर्ष खासदार, हे 15 वर्ष आमदार, अशी 25 वर्ष सत्ता घरात असूनही यांना वाई तालुक्यातील कवठे केंजळ योजना देखील पूर्ण करता आली नाही। वाई शहराला भेडसावणारा पार्किंगचा प्रश्न सोडवता आला नाही। ज्या किसनवीर आबांच्या नावाने राजकारण करतायत त्यांचे स्मारक अद्याप धुळकात पडले, ते सुशोभित करता आले नाही। आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये यांना खंडाळ्यात ट्रॉमा सेंटर उभे करण्याची आठवण झाली आहे, अशा शब्दात पुरुषोत्तम जाधव यांनी आमदारांना सुनावलं आहे। काय गरज नाही, आपले पुढारी लाचार आहेत। आपले चिन्ह निवडून येणार, घराणेशाहीला आता जनता विटली म्हणून निवडून आणायची किटली आणि किटली। मी आता महाबळेश्वर आणि वाईमधून प्रचार करून आज खंडाळा तालुक्यामध्ये आलो आहे। खंडाळा तालुका हा या विधानसभेचा जो आमदार तो ठरवणार आहे, त्यामुळं एक भूमिपुत्र म्हणून या तालुक्यामधून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उठाव होणार आहे। या तालुक्यामधून जवळपास 1,20,000 मतदान आहे आणि आत्तापर्यंत फक्त मतदानासाठी या तालुक्याचा वापर करण्यात आला। आज या ठिकाणी जे उमेदवार समोर दिलेले आहेत, महाआघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी फक्त घराणेशाहीला चालना दिलेली आहे। आणि मला वारसा नाही आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा, त्यामुळं मला डावलण्यात आलं आहे आणि त्यामुळं मला आज अपक्ष लढावं लागते। परंतु मी अपक्ष लढतोय तो म्हणजे एक सक्षम पर्याय या विधानसभा मतदारसंघाला देण्यासाठी मी अपक्ष लढतोय आणि मला खात्री आहे सर्वसामान्यांनी माझी लढाई ताब्यामध्ये घेतलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य जनता जे करू शकेल ते कुणी करू शकत नाही। भल्यांना पाणी पाजलेलं हे सर्वसामान्य जनतेने पाजलेलं आहे। इंदिरा गांधी सारखीला देखील पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यामुळं या वाई विधानसभेमध्ये हे जे घराणेशाहीवरती जे समोर आलेले जे आमचे आमदार आहेत विद्यमान, त्यांना यावेळी 100% ही जनता घरी बसवणार आहे। तुम्हाला सांगायचं तर 15 वर्ष झालं हे आमदार आहेत, परंतु यांनी मूलभूत सुविधा देखील आमच्या मतदारसंघाच्या ते सोडवू शकलेले नाही आहेत। आज या ठिकाणी औद्योगिक मोठी क्रांती झाली आहे, परंतु त्या औद्योगिकरणामध्ये आमच्या भूमिपुत्रांना कुठेही समाविष्ट केलं जात नाही आहे। बाहेरची लोक या ठिकाणी येऊन पोट भरतात आणि आमचा भूमिपुत्र फक्त इथं रोजंदारीवरती काम करतोय। त्याचप्रमाणे आमचे जे पाण्याचे प्रश्न आहेत ते दुर्लक्षित आहेत। कुठल्याच विषयामध्ये आमदार सक्षम ठरलेले नाही आहेत आणि आता ते भाषणं घेऊन सांगतायत की मी तुमच्या उपसा सिंचन योजनातून एक थेंब पाणी जाऊन देणार नाही। अहो, वर्षानुवर्ष आमचं पाणी दुसऱ्यांनी पळवून नेलं, तेव्हा तुम्ही काय करत होता? आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ यावेळी आता आमची या जनतेने ताब्यात लढा घेतलाय, ते दाखवतील तुम्हाला। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।